चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही, त्याचप्रमाणे सोन्याचे कितीही तुकडे केले तरी पण त्याची किंमत कधी कमी होत नाही। चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती असते। जगायचे तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महलामध्ये आणि एका गरिबाच्या झोपडीमध्ये पण एकसारखाच प्रकाश देत असतो। या जगामध्ये सुंदर असं काहीच नसतं बरं का। आपण ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला, ज्या व्यक्तीला सुंदर नजरेने, प्रेमाने आणि निर्मळ मनाने पाहतो ना, ती गोष्ट आपल्याला सुंदरच वाटायला लागते। नमस्कार मंडळी, मी छाया, आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। तर हे पा, हवा सुटलेली आहे आणि आभाळ असं भरून आलंय ना, वातावरण खराब आहे जरा, मध्ये मध्ये थोडा पावसाचा सापका सुपका पण चालूच आहे। आणि हे पा, फौजी साहेबांनी सकाळ सकाळ धुवून काढली पोच आणि घरातली फरच्या वगैरे सगळं सकाळ सकाळ झाडून झुडून सगळं आवरलंय। बाकी राहिलंय फक्त आता स्वयंपाक, नाश्ते पाणी पण झालेलं आहे, तर स्वयंपाक करून घेते मी आता। चला। आणि सकाळ सकाळ इलेक्ट्रिशियन दादा आले होते, तर ते वरती आपण स्टोरूम बनवलेलं आहे ना, त्या स्टोरूममध्ये लाईटीचे पॉईंट घेत होते। आमच्या इलेक्ट्रिशियन दादांनी हे पाहिजे तर बोर्ड बसवलं बरं का पट्ट्या बिट्ट्या बसून सगळं व्यवस्थित झालंय। आता लाईट पण झाली आपल्या शेडमध्ये। तर आपलं स्टोरूम असं झालंय बरं का। हे पा, इथं स्टोरूम केलंय। हे पा, एक कोठ्याला ठेवल्या पण फौजी साहेबांनी आणून। ही कोठी खराब झालेली, हिचं झाकण पाणी साचलं होतं ना, ते गंजली आता थोडी। तर इथं राहील स्टोरूम आणि इकडं पार्टिशन बनवलंय। हे पा, असं। आणि हे रूम मोकळं राहील आपलं बसायला वगैरे। इथं आपली बाज राहील, खाट। बाज म्हणजे आपण चारपाई बनवून घेतली होती ना टेरेसवरती बसायला, तर ती उन्हाळ्यामध्ये उन्हात राहायची आणि पावसाळ्यामध्ये पावसात राहायची, त्यामुळे ती खराब होऊन चालली होती। त्यामुळे आता ती इथं स्टोरूममध्ये पुढल्या रूममध्ये राहील ना, ती पण छान राहील आता। ह्या खिडकीतून सगळं दिसतंय इकडलं। तर लाईटीचे बोर्ड बसून झाले, त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि लगेच फौजी साहेबांचे मित्र आले होते। हा, पोलीस स्टेशनला गेल्यापासून ते काय दिसतच नाहीत। आ पिल्लू, अरे चल, काय बघतोय? आ, काय बघतो? इंजेक्शन देऊ काय? इंजेक्शन देऊ? देऊ इंजेक्शन? वरून आणि झोका करायचा। सेम तेच तसंच, पण याला स्लोप नाही जास्त, याला जास्त स्लोप द्यायचा। खिडकी चांगली दिसते बरं का, पण इकून ते पहिले ओपन होतं ना, ते कसं तरी वाटायचं, पण आता ते खिडकी बसवल्यावर छान वाटायला लागलं वरून। तर आपल्या स्टोरूमचं थोडंफार काही ना काही असं काम चालू आहे आणि त्यात पाहुणे रावळे असतात ना, मग थोडासा वेळ जातो। तर पुन्हा आले मी टेरेसवरून खाली आणि लागले स्वयंपाकाला। नाश्ते पाणी झाले होते, मटकीची भाजी पण मी करून घेतली होती, फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या होत्या। तर सागर म्हणला, मी पटपट तुला भाजू लागतो, पटपट तू लाटून दे। तर मी लाटत होते आणि सागर चपात्या भाजत होता। तर सागर काय बोलत असतो मला, आम्ही सगळे इकडं बसतो, अभ्यास करतो, काही ना काही करत बसतो आणि तू आपली एकटीच किचनमध्ये स्वयंपाक करत बसती। तर असं तुला पटपट आवरू लागलं ना, तू पण तुझ्या कामाला मोकळी होती आणि आम्ही पण अभ्यासाला आमच्या कॉलेजला मोकळे होतो। तर ते असं मला किचनमध्ये मग थोडंफार काहीतरी करू लागतात। मग किचनमधलं एकदा काम उरकलं की मी माझी व्हिडिओची एडिटिंग करते, बाकीचं वरचं काम राहिलेलं ते करत असते। तर हे पा, आकाशने जेवायला घेतलं, त्याला भूक लागली होती। नाश्ता त्याने व्यवस्थित केलाच नव्हता।
कानच कुठून आणली कानच कुठून आणली त्याला पाणी लावा गावाकडला जुना माणूस आहे त्याला माहिती सगळं ते पार ही झाली समोरची पाठीमागची एक काठी तोडायची तर राजू कुऱ्हाडीला कानशिनी धार लावतोय राजू लावत होता कुऱ्हाडीला कानशिनी धार तर आता फौजी साहेब म्हणले मी लावतो दे इकडे तुला नाही लावता येत आणि आपल्या घराच्या जवळच उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक असं 2 कामं चालू आहेत ना बिल्डिंगचे तर सारखा आवाज चालू असतो असा त्यामुळे खूप आवाज येतो असं बाहेर व्हिडिओ करायचं म्हणल्यावर बाय बाय गाडीत पेट्रोल आहे का शनिवारी आकाशला लवकर क्लास असतो ना तर तो गेला क्लासला कुणाली काठी तोडायची रे पाठीमाग आहे का भिंतीच्या कडाला आहे मोठी बहीण ती नाही का मोकार मोठी झाली का हा आवरायची नाही हा ना तोडता नाही येत येड्या बाबळीच्या काट्या हे पाहिजे कसं जाळी झाली मोठी एवढं जर गासपान झालं कसं तोडायचं ते आतून काढावं लागेल नाही का दाबायची होती ना मग होय हा का पाठीमागच्या शनिवारी मी हॉल आवरायला काढला होता आणि घर आवरायला सुरुवात केली ती श्रावण महिन्याची ना तर दर शनिवारी मी घराची काही ना काही अशी साफसफाई करत असते ना असं म्हणतात शनिवारी जर घराची साफसफाई केली ना तर घरातली दळिद्री बाहेर निघल्या जाती तर माझी दर शनिवारची साफसफाई पाहून ना घरातल्या सगळ्यांना सवय लागली बरं का तर दर शनिवारी काही ना काही कोणी ना कोणी असं काही ना काही करत बसतं तर राजू म्हणला मी बाहेरच्या ह्या काट्या बिट्या तोडितो म्हणला कारण शनिवार असतो त्याला सुट्टी असते शनिवारी ना दर शनिवारी मग तो मला असं काही ना काही करू लागतो घराचं काही ना काही मेंटेनन्स करतच असतो आणि टेरेसवरती जे स्टोरूम बनवलंय ना त्या स्टोरूमला दरवाजा बसवायचा होता तर त्या दरवाजावाले आले होते ना फौजी साहेब त्यांच्या जवळच थांबले होते आणि ते दरवाजा बसून घेत होते तर आपल्या घराच्या कंपाऊंडच्या पाठीमागून ही मोठी काठी आली होती ना थोड्या दिवसात ती खूप मोठी झाली असती आणि जास्त मोठी झाली का ती मग व्यवस्थित तोडता पण येत नाही एवढे काठी असतात ना त्या बाबळींना आणि मी तुम्हाला नेहमीच दाखवायचे आमच्या इकडं सगळं येडे बाबळींचं जंगल आहे बरं का येडे बाबळींचं जास्त जंगल होतं आता तरी घरं व्हायला लागलेत ना थोडंफार कमी व्हायला लागले तर सगळीकडे त्या येड्या बाबळीच उगत्यात आणि अशा छोट्याल्या बाबळी उगल्या की मग राजू लगेच त्या तोडून टाकत असतो पण घराच्या पाठीमागं ती छोटी होती ती मोठी कधी झाली काही कळलंच नाही तर राजून ती पाहिली ना आज म्हणला मी ती तोडून टाकीतो आता ती बाबळ त्यांनी तोडून इथं टाकली आता ती वाळली ना थोडीशी लगेच तो येऊन पेटून देत असतो मी इकडेच बघते तोडली ना त्यांनी आता हे स्टोरूम बनवायचं होतं ना फौजी साहेबांनी 2-4 दिवसाची सुट्टी काढली होती उद्यापासून त्यांची सुट्टी संपणार होती त्यांना ड्युटीवर जायचं होतं ना तर बाकीचं छोटं छोटं काम राहिलं होतं ना ते सगळ्यांना त्यांनी आज बोलून घेतलं म्हणले फायनल करून घ्या म्हणजे मला टाईम नाही तर पत्र्याच्या खालून थोडंसं ओपन दिसते ना थोडी बीच दिसते जरा तर तिथं पण सिमेंटने पॅक करायचं होतं तर फौजी साहेबांच्या ओळखीच्या मित्राला पण बोलवलं होतं गौंडीत काम करतात ना ते त्यांना सुनील भाई यांना तर ते पण येणार होते ते पॅक करायला आणि आज हा फायनल दरवाजा बसवायचा राहिला होता फक्त तर दरवाजा पण बसून घेतात म्हणलं म्हणजे खाली उमरा पण करता येईल नाही का त्या दरवाजाच्या खाली थोडीशी बीच राहते ना जरा तिथं उमरा करायचा होता आणि वरती स्टोरूम झालंय राजूची बास टाकायला जागा झाली टेरेसवर त्यानंतर आता सोलर जवळ तिथं आपल्याला हाट बनवायचं आहे आणि त्याच्या खाली चोपळा बनवायचा आहे ना तर राजू खूप खुश आहे बरं का तर त्या चोपळ्यावरती बसलो ना म्हणतो मी समोर गार्डन दिसतंय हिरवगार किती छान वाटन तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजू असा आनंद घेत असतो बरं का त्याला खूप छान वाटतं तर एकदम मस्त फ्री माइंड राहत होतो इथं आल्यापासून आता मी बहीण भाऊ असं बसून थोडंसं बोलत होतो ना तर फौजी साहेबांच्या हातामध्ये कॅमेरा होता फौजी साहेब शूट घेत होते आणि फौजी साहेबांच्या हातामध्ये कॅमेरा आला की त्यांचा कॅमेरा असा झाडांच्यात फिरायला जातो बरं का तुम्ही बघू शकता लगेच चालला त्यांचा कॅमेरा झाडात फिरायला त्यांचा त्या झाडांच्यात एवढा जीव आहे ना कितीक शूट घेऊ कितीक नाही कितीक माझे झाडं दाखवू कितीक नाही असं होतं त्यांना दीपामावस्येच्या दिवशी मी गुलाबाचे भरपूर फुलं तोडले होते आणि झाडांना 2-1 असे फुलं ठेवले होते तरी पण ते पुन्हा आता एवढे उमललेत बरं का 2 दिवसामध्ये तर असं ह्या दिवसात आहे ना छान झाडं होतात तसं पण आपण खतपाणी घातलं ना 12 महिने झाडांना फुलं येत राहतात फक्त झाडांची काळजी घेणं गरजेचं असतं आणि राजून मी गप्पा मारतोच आहे तर फौजी साहेबांचा कॅमेरा आला बरं का झाडांच्यातून फिरून
तर आमच्याकडे आला त्यांचा कॅमेरा परत आणि राजू मला म्हणतोय चल बाई खाली आता तू आवरून घे. चला तुम्ही कुठे चालले आता? कशाची? सिमेंटाची का? गाडीच्या डिक्कीत आणलेली का? वाय कुंडी कोणी फोडली झाडाची सांगा आधी. कोणी फोडली ती सांगा ना. चावी बघा किती हुशार आहे तो. म्हणजे तुम्ही चालत गाडी उघडायला आणि त्याने चावी आणली तुमच्या ध्यानात पण नाही. लय चाबळ आलंय होय. तिघा जणांना एक सिमेंटाची गोणी उचला ना. त्या दाजीच्या मुडक्या होती होय. अरे बघा अरे 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 दोघ जण धरून न्या राजू. अरे शिरबीर भरण पा आता देवा. ते वाळ एवढं कडक आहे ना ते पा. कोणालाच गोणी नाही घेऊन दिली स्वतःच घेतली. तुमच्यापेक्षा दोघांपेक्षा तो कडक आहे बघितलं का. तुम्ही घेत होते पण देण दिली का तरी. आणि हे पाहता राजू म्हणला तुझ्याजवळ काम आहे म्हणला माझं इकडे ये. तर मला साईडला बोलून घेतलं आणि मला काय म्हणतो एक पाण्याचा तुकडा आहे ना पाईपाचा तुकडा तो लागतोय मला. म्हणलं कशाला लागतोय र. तर मला काय म्हणतो स्टोरूमच्या आतून आपण एक एक वीट लावून सिमेंटाने पॅक करणार आहेत. पण ते सगळं आपण जर पॅक केलं आणि आपण एखाद्या वेळेस जर स्टोरूम धुवून काढलं तर त्याच्यातलं पाणी बाहेर कुठून जाणार. पहा किती बारीक लक्ष असते त्याचं. त्यामुळं तो मला पाईपाचा तुकडा मागत होता. म्हणला विटाच्या मध्ये आपण तिथं खाली एक पाईपाचा तुकडा घालून देऊ म्हणजे स्टोरूम धुतलं ना ते पाणी सगळं बाहेर निघून जाईल. तर त्याला म्हणलं थांब मी खालच्या स्टोरूम मधून तुला पाईपाचा तुकडा आणून देते. चांगलं माणसांना कामाला लावून इथं मोबाईल मध्ये टाइमपास चाललाय नाही का. तर हे स्टोरूम बनवलंय ना आपण. तर त्या पत्र्याच्या साईडने खालीून आपल्याला एक एक वीट लावून असं पॅक करायचं होतं. त्यामुळे राजू मला पाईपाचा तुकडा मागत होता. तर हे अशी एक एक वीट लावली आणि सिमेंटाने ते पॅक करायचं म्हणजे खालची बाजू पूर्ण पॅक झाली जाईल. आणि हे इथं एक पाईपाचा तुकडा लावून दिलाय. राजूने म्हणला त्या भैयांना हे पाईपाचा तुकडा लावा तिथं म्हणजे आतलं पाणी ते पाईपाने बाहेर जाईल. किती डोकं लावतं राजू. तर हे सुनील भैया आहेत ना फौजी साहेबांची यांची ओळख आपल्या घरापासून आहे. घराचं काम केलं तेव्हापासून. तर सुनील भैयांना सांगितलं फौजी साहेबांनी स्टोरूम बनवलं आहे थोडंसं काम आहे. सुनील भैया त्यांचं काम सोडून लगेच आले म्हणजे ते ठेकेदार झालेले आहेत बरं का. आता त्यांच्या हाताखाली एवढे लोक कामाला असतात तरी पण फौजी साहेबांनी एक फोन केला ना ते लगेच त्यांच्या एका फोनवर लगेच आले सगळं काम सोडून आणि हे सगळं करून दिलं त्यांनी. आणि पैसे घ्या म्हटलं ना तर 1 रुपयाही घेतला नाही बरं का त्यांनी. असं आहे. तर फौजी साहेबांचं तोंड एवढं चांगलं आहे ना म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी ते असं गोड बोलून राहतात मन धरून राहतात ना त्यामुळं पुढची व्यक्ती पण आपल्याशी चांगलंच राहते. तर फौजी साहेबांचं असं आहे ते म्हणतात माणसं जोडायला आपण जन्माला आलेलो आहेत ना तर माणसं जोडतच राहायचे त्यांचं असं मत आहे. आणि माझं पण तसंच आहे. तर बरोबर काहीच येत नाही ताईंनो फक्त आपली माणुसकी 2 शब्द गोड बोललेलं तेवढंच येतं बरोबर. माणुसकी आणि माणसं कमवायचे बास. तर सुनील भैयांनी पण छान करून दिले बरं का. हे खिडक्या लावल्यात बघू शकता तुम्ही. आता एकदम व्यवस्थित आपलं स्टोरूम झालं आहे. खाली फक्त वॉटरप्रूफ कलर लावायचा राहिला आहे. फरच्या टाकायच्या म्हणले फौजी साहेब. त्यांना म्हणलं फरच्या नका टाकू वॉटरप्रूफ कलर करतात ना टेरेसला तर तोच कलर देऊन घ्या म्हणलं. आता याला 1-2 दिवस पाणी मारावं लागेल आणि त्यानंतर मग तो कलर मारून घेऊ. झालं आपलं स्टोरूम. बाहेरच्या साईडनी पण असं पॅक करून घेतलं तुम्ही बघू शकता. तर चला फायनली आपलं स्टोरूम झालं आहे आता. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.